पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या। ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीने उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय की जेणेकरून त्याचं संवर्धन, संगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय झाला। आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे की ही जबाबदारी शासन घ्यायला तयार आहे। त्यामुळे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सर्वच या ठिकाणी नुसतं या ठिकाणी असणाऱ्या महादेवी हत्तीलाच नाही तर राज्यातले जे या ठिकाणी हत्ती या बाबतीत असतील त्याला सगळ्यांनाच याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात जनभावना देखील पाहायला मिळत आहे। या संदर्भात काही लोकांशी बोलणं झालेलं आहे, त्यांची काय मागणी होती आणि त्या संदर्भातलं निश्चित जनभावनेचा आदर राखतच महाराष्ट्र शासनानं इंटरव्हेन्शनचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतपणे याचा रिव्ह्यूचं काम त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून मठाबरोबर महाराष्ट्र शासन यामध्ये जातं। याचं सगळ्यात मोठं काय कारण असेल तर ही लोकभावना आहे। लोकांनी घेतलेल्या हा लोक आग्रहास्तव शासनाने हे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह पाऊल उचलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला। मुख्यमंत्र्यांनी जनभावना समजून घेतली आहे। सरकार महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं धैर्यशील माने यांनी सांगितलंय। त्याचबरोबर नांदेड मठासोबतच महाराष्ट्र सरकार देखील एक पार्टी म्हणून कोर्टात जाणार असल्याचं आता ठरवण्यात आल्याची माहिती देखील धैर्यशील माने यांनी दिलेली आहे। महादेवी हत्तीणीला वनतालामधून परत आणण्यासाठी मंत्रालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीसाठी राजू शेट्टी, सतेज पाटील, त्याचबरोबर धैर्यशील माने, इतरही लोकप्रतिनिधी आणि नांदेड मठाचे विश्वस्त देखील या बैठकीत सहभागी झालेले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण विषयावर त्याचबरोबर कायदेशीर मार्गांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। आता या संदर्भात काय तोडगा काढला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि नांदेड मठाचे विश्वस्त आता माध्यमांशी संवाद साधतात। त्याचबरोबर सतेज पाटील, राजू शेट्टी हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती आता हे सर्व लोकप्रतिनिधी देत आहेत।